आणि दुसरा एक गोष्टीचं दुःख आहे आणखी का आम्ही गेल्या निवडणूक घोषित झाल्यापासनं पूर्वेमध्ये आणि पश्चिमेमध्ये दोन्हीकडे प्रयत्न चालू होते का आमचे पॅनल बनावे म्हणून. आणि ते पॅनल जवळजवळ आम्ही प्रत्येकाला समजावून आणि मजबूत उमेदवार आम्ही इथे शोधले होते. परंतु ऐन वेळेला पूर्वेचे आमदार रईस शेख संपूर्ण जिम्मेदारी त्यांच्याकडे दिली, म्हणजे काँग्रेस पक्षाला बांधणीला ठेवलं असं आम्ही बोलतोय. आणि त्याच्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांना कोणालाही त्यांनी उमेदवारी दिली नाही. आणि अशा लोकांना उमेदवारी दिली जे 18 नगरसेवक असे होते का त्यांनी बंडखोरी केली होती, त्या नगरसेवकांना पण त्यांनी उमेदवारी दिली. पुन्हा दुसरी गोष्ट ही का असे काही प्रभागामध्ये त्यांनी केलं का याचं काँग्रेस पक्षाचा बी फॉर्म घेतला, परंतु तिथे NCPचा बी फॉर्म जोडला, काँग्रेसचा उमेदवार तिथे दिला नाही. म्हणून या गोष्टीचा आम्ही निषेध करतो. आणि पक्ष मला तरी असं वाटतंय का काँग्रेस पक्ष हा एकदम हातबल झालेला आहे, हेच बोलावं लागेल. का कोणाच्याही हातामध्ये सत्ता देत असं व्हायलाच नको होतं. करायचं जर होतं तर आम्ही एवढे दिवस मेहनत करतोय, कमीत कमी आमच्याशी कन्सल्ट करायला पाहिलं होतं का इथे काय करायचं. परंतु आम्हाला स्थानिक नेत्यांना किंवा स्थानिक कार्यकर्त्यांना विचारलंच नाही आणि वरनं ते आले आणि त्यांच्या हातात सर्व बी फॉर्म दिले. मग आम्ही करायचं काय.